होय, माझं गाव बदलत आहे. चांभार्डी खुर्द व बुद्रुक. भाजीपाला पिकवणारे गाव अशी चांभार्डी गावाची ओळख आहे. श्रीराम, खंडेराव अशी मंदिरे आहेत. चांभार्डी खुर्द गावकऱ्यांची सकाळ संध्याकाळ मंदिरांमधील देवतांच्या दर्शनाने होते. गाव दरवाजाने सौंदर्य आले आहे. खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवात येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर ग्रामस्थ करतात. शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय केला जातो. आमदार मंगेशदादा चव्हाण यांना चांभार्डीकरांच्या प्रयोगशील शेतीचे कौतुक आहे. गत 5 वर्षात चांभार्डी गावाच्या विकासासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. आमच्या गावाला पहिले तरुणांसाठी काही जिमची किंवा व्यायामाची काही सुविधा नव्हती. त्यामुळे आम्ही मंगेशदादांकडे आग्रह केले असता मंगेशदादा यांनी खूप छान अशी ओपन जिम आपल्या गावाच्या तरुण पिढीला एक भेट दिलेली आहे. त्यामुळे आम्ही व आमचं सर्व गाव मंगेशदादांचं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद मंगेशदादा. चांभार्डी गाव आता प्रगतीचे बोट धरून पुढे जात आहे. चांभार्डी खुर्द व चांभार्डी बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत तर काही लवकरच पूर्ण होतील. पूर्ण झालेल्या कामांमध्ये चांभार्डी खुर्द येथे भूमिगत गटार व रस्ता सुधारणा रुपये 10 लाखांमध्ये पूर्ण करण्यात आली आहे. चांभार्डी खुर्द शिवारातील 379 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान रुपये 56,27,000 जमा झाले आहेत. दोन्ही गावांमध्ये 16 क्रॉसफिट ओपन जिम बसवण्यासाठी रुपये 6,50,000 खर्च झाला आहे. चांभार्डी खुर्द येथे सभामंडप बांधकाम रुपये 15 लाख व मजरे येथील रस्ता सुधारणा रुपये 10 लाखांमध्ये पूर्ण झाली आहे. तसेच चांभार्डी बुद्रुक शिवारातील 271 शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये 58,41,000 जमा करण्यात आले असून पाणी पुरवठा योजना रुपये 72,51,000 पूर्ण झाली आहे. प्रगती पथावर असलेल्या कामांमध्ये वाकडी चांभार्डी बुद्रुक, चांभार्डी खुर्द, चामडी ते जिल्हा हद्द रस्ता सुधारणा रुपये 6,66,71,000 मंजूर आहे. नागद रस्ता ते चांभार्डी फाटा रस्ता सुधारणा रुपये 2 कोटी मंजूर असून चांभार्डी खुर्द मजरे ते पाचोबा रस्ता सुधारणा रुपये 2,40,00,000 सुरू आहे. आमच्या मजरे गावासाठी एक मोठा सभामंडप दिला आहे. या अगोदर मजरे गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, सप्ताह यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती. त्यामुळे आमचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे दादांनी आमची मागणी मान्य केली आणि आम्हाला सभागृह दिला. त्याबद्दल आम्ही दादांचे ग्रामस्थ मंडळ मजरे, हरिभक्त पारायण भजनी मंडळ मजरे यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू. चांभार्डी खुर्द येथे पाणी पुरवठा योजना रुपये 1,37,30,000 मंजूर झाली आहे. तसेच स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे रुपये 15 लाखांमध्ये चालू आहेत. भविष्यातील योजनांमध्ये वाघळी ते चांभार्डी रस्त्यावर पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम रुपये 5,21,97,000 करण्यात येणार आहे. राज्य मार्ग 24 ते चांभार्डी रस्ता सुधारणा रुपये 2,50,00,000. तसेच वाघळी ते चांभार्डी जलनिस्सारणासह रस्ता सुधारणा रुपये 1 कोटी खर्चून होणार आहे. चांभार्डी बुद्रुक हातले ते वाघाडी रस्ता सुधारणा रुपये 3,49,00,000 व वाघळी पाटकन ते चांभार्डी बुद्रुक रस्ता सुधारणा रुपये 6,97,00,000 होणार आहे. चांभार्डी बुद्रुक येथे सभामंडप बांधकामासाठी रुपये 15 लाख मंजूर झाले आहेत. आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या प्रयत्नातून या सर्व विकास कामांचा गावाला लाभ मिळत असून यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत आहे. आदरणीय दादांना म्हणजे आम्ही सांगितलं असेल तर सभामंडप सांगितलं, त्यांनी सभामंडप दिलं. त्याच्यानंतर भुयारी गटारींसंदर्भात भेटलो, कॉन्क्रीट रस्ते झाले, ओपन जिम झाली विद्यार्थ्यांसाठी, भरतीच्या मुलांसाठी झाली, हा डांबरीकरण रस्ता झाला. आणि विशेष गोष्ट म्हणजे 30 वर्षापासूनचा जो बाकी असलेलं ते पुलाचं काम होतं. म्हणजे एक साधारण पूल त्या ठिकाणी होता. थोडा जरी पाऊस आला तरी त्या ठिकाणी एवढं मोठं पाणी साचत असे आणि म्हणजे नागरिकांना येण्या जाण्यासाठी ती जी सोय म्हणजे पूर्णपणे संपर्क हा बंद होता. तर आम्ही त्या संदर्भात दादांना भेटलो. त्यांनी त्वरित तो विषय मार्गी लावून जवळपास 75 लाख रुपयांचा पूल जो त्या ठिकाणी मंजूर झाला आणि त्याचं काम देखील आज पूर्ण झालं. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.